मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे नेमके कुणाचे, म्हणजे कोणत्या राजकीय नेत्याचे अथवा कोणत्या पक्षाला ते आपल्या सोबत ठेवतात, असा प्रश्न जर यापूर्वी कुणी तुम्हाला विचारला असता तर त्याचं उत्तर मात्र एकच होतं की मनोज जरांगे पाटील हे एकनाथ शिंदे यांचे. मी असं का म्हणतोय? कारण मागच्या अनेक महिन्यापासून सरकारवर तुटून पडणारे, किंबहुना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कायम टीका करणारे मनोज जरांगे पाटील एकनाथ शिंदेंसाठी मात्र सॉफ्ट कॉर्नर ठेवत होते. म्हणजे अगदी तुम्ही एकनाथ शिंदेंच्या काळातील त्यांचं मुख्यमंत्रीपद असो, त्यानंतरच्या काळामध्ये जिथे फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री झाले, तरीही मनोज जरांगे पाटील यांची जो काय रोख होता तो कधीतरी फडणवीसावर राहिला आणि फडणवीसानंतर तो अर्थात कधीतरी अजित पवारावर सुद्धा घसरताना पाहायला मिळाला. मात्र असं काय घडलं की पहिल्यांदा मनोज जरांगे पाटील यांनी भूमिका घेतली आणि त्यांनी एकनाथ शिंदेंना खडे बोल सुनावले. तुमचे मंत्री मंत्रालयात बसून मराठा समाजाचे सर्टिफिकेट रद्द करण्यासाठी सूचना देत आहेत. एवढंच नाही तर तुमच्यापेक्षा उद्धव ठाकरे बरे होते, असं ज्यावेळी मनोज जरांगे पाटील आरोप करतायत. नेमकं असं काय झालं या संदर्भात पुढचे काही मिनिटे मी आपल्याशी चर्चा करणार आहे. नमस्कार, मी गोविंद शेळके आणि तुम्ही बघताय कट टू कट. खरं तर थोडंसं भूतकाळात जावं लागेल. मराठा आरक्षणाच्या लढ्याला सुरुवात झाली आणि मनोज जरांगे पाटलांची जी भूमिका होती ती भाजप विरोधी किंबहुना सरकार विरोधी जशी वाढत गेली, त्यावेळी अर्थात टार्गेटवर होते देवेंद्र फडणवीस. मागच्या 2-2.5 वर्षामधले मनोज जरांगे पाटलांचे तुम्ही अनेक आंदोलनं बघितली तर त्या आंदोलनाच्या टार्गेटवरती कायम देवेंद्र फडणवीस होते. हे कुणी वेगळं सांगण्याची गरज नाही. अगदी मनोज जरांगे पाटलांच्या चालणाऱ्या 1-1 तासाच्या पत्रकार परिषदा असो, की त्यांनी एकदा हातात माईक घेतला आणि सरकारवर आसूड ओढायला सुरुवात केली की अर्थात टार्गेटवर असायचे ते देवेंद्र फडणवीस. पण सगळ्यांना प्रश्न होता की एकाच सरकारमध्ये राहून मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसावरती टीका करत असताना मनोज जरांगे पाटील मात्र एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत कायम सॉफ्ट कॉर्नर ठेवत होते. टीका करत असताना अजित पवारांनाही त्यांनी कधी सोडलं नाही. मात्र हे होत असताना एकनाथ शिंदेला कधीच हात घातला नाही. भारतीय जनता पार्टीच्या किंवा सरकारमधले नेते सोडाच, अगदी काँग्रेसचे राहुल गांधी असतील, शरद पवार असतील, ठाकरे बंधू असतील, राज ठाकरे किंवा राज्यातले इतर नेते, अनेक या नेत्या संदर्भामध्ये दोन हात करताना मनोज जरांगे पाटील यांनी कधी कधी एकेरी भाषेचा वापर केला. मात्र कोणत्याही नेत्याला आपल्या तावडीतून बाहेर सोडलं नाही. आता मात्र एकनाथ शिंदे हे मात्र पहिल्यांदाच मनोज जरांगे पाटील यांच्या टार्गेटवर आले आहेत. काय घडलं असं की ज्यामुळं पहिल्यांदाच मनोज जरांगे पाटलांनी एकनाथ शिंदेंना बघून घेईन, तुमचा सुद्धा सुपडा साफ होईल, अशा धमक्या द्यायला सुरुवात केली आहे. यासाठी थोडंसं आपल्याला भूतकाळात जावं लागेल. मराठा आरक्षणाच्या लढ्यानंतर 56 लाख मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी सर्टिफिकेट मिळाली अशी चर्चा झाली. खरं तर 56 लाख हा विषय संशोधनाचा असला तरी अनेक राजकीय नेत्यांना, अनेक लोकप्रतिनिधींना किंबहुना अनेक उमेदवारांना कुणबीमधून त्यांची उमेदवारी घेता आली आणि अगदी मराठा समाजातील अनेक लोक ओबीसी मधून निवडून आल्याचं चित्र आपल्याला मागच्या वेळी झालेल्या जिल्हा परिषद असतील किंवा नगरपालिका महानगरपालिकेच्या वेळेस पाहायला मिळालं. पण 4-6 महिन्यापूर्वी झालेल्या या निवडणुकामध्ये मराठवाड्यातील 4 महिला लोकप्रतिनिधी यांच्या कुणबी सर्टिफिकेट मात्र रद्द झाले आणि त्याची कास्ट व्हॅलिडिटी होऊ शकली नाही आणि म्हणून आज मनोज जरांगे पाटील यांनी ही भूमिका घेतली आहे. कोण होत्या त्या 4 लोकप्रतिनिधी ज्यांच्यामुळं खरं तर मनोज जरांगे पाटील यांनी एकनाथ शिंदेवर आसूड ओढलेत? त्यातल्या अर्थात पहिल्या होत्या बीडच्या नगरसेविका रेखा आंबुरे, ज्या ओबीसीतून कुणबी सर्टिफिकेट त्यांच्याकडे होतं आणि त्या निवडणूक जिंकून आल्या, नगरसेवक झाल्या, 6 महिन्याचं नगरसेवक पद त्यांनी भोगलं. मात्र नंतर त्यांचं ते सर्टिफिकेट अपात्र झालं, त्यामुळे त्यांची नगरसेविका पद गेलं. त्यानंतर कोमल पारवे ज्या परभणीमधल्या जिल्हा परिषद सदस्य आहेत, त्यांनीही कुणबी सर्टिफिकेटच्या आधारे निवडणूक लढली, त्या जिंकून आल्या, मात्र त्यांना अपात्र ठरवण्यात आलं. अगदी कोमल पारवे आणि रेखा आंबुरे सारखीच परिस्थिती वर्षा गायकवाड, ज्या संभाजीनगर जिल्ह्यातल्या गंगापूरमधल्या जिल्हा परिषद सदस्य आहेत, त्यांचंही मराठा कुणबी सर्टिफिकेट हे रद्द झालं आणि त्या अपात्र झाल्या. वर्षा गायकवाड त्यासोबत ज्योती शिंदे, म्हणजे वर्षा गायकवाडचं आपण ऐकलं की ज्या गंगापूरमधून आल्या होत्या, त्यासोबत ज्योती शिंदे ज्या छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा परिषद सभागृहामध्ये मराठा कुणबी म्हणून निवडून गेल्या, मात्र त्यांचाही तिथे 6 महिन्याच्या आतच त्यांचं ते सर्टिफिकेट अपात्र झालं, सर्टिफिकेट रद्द झालं आणि त्यामुळे ते अपात्र झाल्या. या 4 लोकप्रतिनिधी जिथे
कुणबी सर्टिफिकेट त्यांचं असताना सुद्धा ते व्हॅलिड ठरवण्यात आलं नाही. आणि म्हणून या महिला लोकप्रतिनिधींनी ज्यावेळी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आणि त्यानंतर मात्र ही भूमिका जरांगे पाटलांनी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. एकनाथ शिंदे यांनी स्वतः या संदर्भात कोणतं काम केलं असं जरी जरांगे पाटलांचं म्हणणं नसलं तरी संदीपान घुमरे असतील, त्यानंतर संजय शिरसाट असतील, यांच्याकडून सातत्यानं मराठा समाजाला सर्टिफिकेट देऊ नयेत असा आरोप जरांगे पाटलांनी केलाय. विशेष म्हणजे ही गोष्ट समजून घेतली पाहिजे की आतापर्यंत स्वतः मनोज जरांगे यांनी कधीही ते एकनाथ शिंदेच्या जवळचे आहेत अथवा एकनाथ शिंदेना ते फार मानतात असं जाहीर वक्तव्य केलं नव्हतं. आजच्या पत्रकार परिषदेत मात्र पहिल्यांदा जरांगे पाटलांनी ही भूमिका मांडली की मी एकनाथ शिंदेला खूप मानायचो आणि म्हणून त्यांच्या विरोधात कधी भूमिका घेतली नव्हती. मात्र एकनाथ शिंदे ज्या कार्यालयात बसतात, ज्या बाळासाहेब भवनमधून शिवसेनेचं सगळं काम चालतं, तिथंच मराठा आरक्षणाला विरोध करणारी मंडळी कशी काय काम करू शकते. आणि एवढं सांगत असतानाच त्यांनी काही पुरावे किंवा काही घटनांचा दाखला दिलाय ज्यामध्ये ते सांगतायत की ज्या ओबीसी नेत्यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये आम्ही हत्यार उपसू अशा भाषा केल्या, अशाच नेत्यांना तुम्ही उपनेतेपद दिलं शिवसेनेचं असं सांगून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेपेक्षा मग उद्धव ठाकरे बरे का हे म्हणायला सुद्धा मनोज जरांगे पाटील विसरले नाहीत. प्रश्न इतकाच आहे, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मराठा आरक्षणाचा लढा ज्यावेळेस समोर आला त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यावर मराठा समाजातील लोकांकडून किंबहुना कार्यकर्त्याकडून, नेत्याकडून जी काही टीका होत होती ती इतकी टोकाला पोहोचली की आपल्याला माहित आहे की सोशल मीडियामध्ये आपण याचं अनेक कमेंट्स किंवा सोशल मीडियामधल्या अनेक पोस्ट बघितल्या तर ती कायम देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधामध्ये होताना पाहायला मिळत होत्या. आणि त्याला कारण सुद्धा होतं की मनोज जरांगे पाटील यांनी जी भूमिका देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात घेतली होती त्याचा परिपाक आज आपण बघतोय की मागच्या 2-2.5 वर्षामध्ये ज्याही निवडणुका झाल्या त्याही निवडणुकामध्ये फडणवीसांच्या विरोधी भूमिका घेताना आपल्याला मनोज जरांगे दिसले. आता मात्र परिस्थिती बदलत चालली आहे का? ज्या एकनाथ शिंदेनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनासोबत आपली भूमिका ठेवली किंबहुना त्यांना कायम सहकार्य करण्याची भूमिका ठेवली, अशी चर्चा, राजकीय चर्चा जी दबक्या आवाजामध्ये केली जायची त्याला आज खऱ्या अर्थानं पुष्टी मिळाली आहे. कारण याचं उत्तर स्वतः मनोज जरांगे पाटलांनी दिलं आहे. आता भविष्यात बघावं लागेल की ज्या सरकारमध्ये बसलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसला 2 हात करताना मनोज जरांगे पाटील कोणतंही शब्द शिल्लक ठेवत नाहीत, तेच मनोज जरांगे पाटील आता एकनाथ शिंदेच्या संदर्भात घेतलेली ही भूमिका कायम ठेवणार का? उदय सामंत, संजय शिरसाट याप्रमाणे अनेक राजकीय नेत्याच्या कायम संपर्कात असणारे मनोज जरांगे पाटील आता पुन्हा एकनाथ शिंदेवरती नरमाईची भाषा करतील का? की खरंच मराठा नेता म्हणून एकनाथ शिंदेंना पुढच्या राजकीय वाटचालीमध्ये नेतृत्व करत असताना मनोज जरांगे पाटलाची गरज राहणार नाही? या सगळ्या प्रश्नाची उत्तरं आपल्याला कदाचित पुढच्या काही काळात मिळणार आहेत. एक मात्र नक्की आहे की मनोज जरांगे पाटलांच्या या मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये पहिल्यांदाच मनोज जरांगे यांनी एकनाथ शिंदे यांच्या विरोधात घेतलेली जी भूमिका आहे ती मात्र फार मोठी आहे. आता ही भूमिका पेल्यामधलं वादळ ठरेल की यापुढे हे वादळ असंच वाढत राहणार हे पाहणं मोठं औत्सुक्याचं ठरणार आहे. धन्यवाद.